फ्रेंड्स, तर आज मी बनवत आहे व्हेज पुलाव। तर हे बघा, मी घेतला आहे कांदा, हिरव्या मिरच्या, लसण आणि पुदिना दोन्ही बारीक करून घेतले। तर इथे घेतली गोबी, आलू, टमाटर आणि कोथिंबीर घेतला आहे। इकडे पाणी ठेवलं आहे गरम करायला, कारण हे इंडिया गेट बासमती राईस आहे, तर याला कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटासाठी ठेवावं लागते। तर त्यासाठी पाणी गरम केलेलं आहे। तर बघा, आता या पाण्यामध्ये टाकले मी तांदूळ आणि याला 10 मिनिटं ठेवून देते मी साईडला। तर चला मग आता करू फोडणीला सुरुवात। तर इथे कुकर ठेवलं आहे मी गॅसवर, 4-5 माप तेल टाकलं आहे। तेल चांगलं गरम झालं आहे। तर आता यामध्ये मी टाकते मोहरी टाकल्यात बघा, मोहरी आणि जिरे। तर चांगले झाले तळून। तर आता यामध्ये टाकला आहे मी कांदा चांगला लालसर होऊ द्यायचा आहे। तर कांदा झाला बघा चांगला व्यवस्थितपणे लालसर। तर आता यामध्ये टाकू आपण लसण आणि पुदिनाची पेस्ट। तर ते पण चांगल्या प्रकारे घेतली तळून। यामध्ये आता टाकले मिरच्या, तर मिरच्या पण घेतल्या चांगल्या प्रकारे तळून। तर आता टमाटर आणि कोथिंबीर पण टाकलं आहे मी यामध्ये। याला चांगलं शिजून घेऊया आपण। तर हे चांगल्या प्रकारे शिजत आलं आहे बघा। तर आता आपण यामध्ये टाकू टेस्टिंग पावडर, 1 चमच टाकलं आहे मी, ऑप्शनल आहे। टेस्टिंग पावडरने टेस्ट चांगली येते आपल्या पुलावला। तर इकडे बघा, मी टाकली चटणी, मसाला आणि हळद टाकली बघा। याला घेतले चांगल्या प्रकारे तळून। आणि हा एव्हरेस्ट मसाला आहे, मीठ पण घातलं आहे यामध्ये। तर याला थोडं होऊ दिलं आणि आता आपण पाण्यात भिजत घातलेले तांदूळ यामध्ये सोडून देऊयात। तर हे तांदूळ पण आपण 5 मिनिटासाठी ठेवूयात, म्हणजे चांगले त्यामध्ये शिजतात ते आणि टेस्ट पण चांगली येते। तर 5 मिनिटासाठी सोडून देते इथं मी तांदळाला। तर आता यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी टाकत आहे। तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता, नाही तर तुम्ही स्किप पण करू शकता, तसं काही नाही आहे, आपल्या आवडीनुसार। तर आता यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकते, कारण या तांदळाला शिजायला जास्त काय पाणी लागत नाही, 2 ग्लासमध्ये होते। तर व्हेज पुलाव म्हटल्यावर त्यासोबत आपल्याला काहीतरी खमंग खायला हवे। तर इकडे तळून घेते मी पापड। तर एकीकडे व्हेज पुलाव होईपर्यंत इकडे आपण पोंगे आणि पापड तळून घेऊयात। तर इकडे बघा, माझं झाले पोंगे तळणं आणि पापड पण तळत आहे। उडदाचे पापड हे चवीला छान लागतात, त्यामुळे व्हेज पुलावसोबत ते असायलाच हवेत। तर झाले माझे पापड तळून, हे बारीक होते ते पण घेतले मी तळून। तर रेडी आहे माझा व्हेज पुलाव आणि पापड पण। तर तुम्ही नक्की ट्राय करून मला सांगा कसं झालं आहे काय नाही। लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तर या सर्वजण खायला रेडी झालेली आहे माझा व्हेज पुलाव आणि पापड। बाय बाय गाईज।